मित्रांनो स्वागत आहे पण या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो आता आम्ही आलो आमच्या शेतामध्ये आणि हा आमचा नंदू काय करायला तू? आम्ही झाडाच्या म्हणजे अंजीराच्या कमी केल्या आता हे बघा। तर त्याला आमचा नंदू आता पाणी टाकत आहे आणि ही आमची झाड आता पपई आलेले आहेत। पपई तोडून पाहतो मी हात पुरते का ती। तर चला पपया पाहा तुम्हाला तुम्ही किती आलेले आहेत शेपा। तर मित्रांनो पपया एवढ्या वर आहे तर हात पुरायचा काय विषयच नाही। जाऊ द्या पपया सोडतो। आमचे भाऊ आले तिथं साईनाथ शेपा आमचा साईनाथ आला इथं बँड वाजवायला आहे। चला आता आपली तिकडचं एक झाड आहे थोडंसं वाळत आहे। तर या झाडाला काहीतरी करणं भाग आहे मित्रांनो। तर काही ऑप्शन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। म्हणजे याला खालून वळंबा लागला आहे याच्या मुळामध्ये। तर त्यामुळे झाड सगळं वाळून गेलं आहे आंब्याचं। बाकी आपली झाडं म्हणजे बाकीचे टकाटक झाडं इथं हे पहा। बाकी झाड टकाटक एकदम टकाटक झाडं इथं सगळे। तर हे बघा मित्रांनो शे झाड किती बेस्ट झालेलं आहे। आणि या झाडाला आहे ना मोहूळ आहे। ती मोहूळ आता म्हणजे एकदम आत आहे इथून दिसणं। जाऊ द्या। आणि मी तुम्हाला म्हणत होतो ना तर हे ते अंजिराचं झाड आहे याची कलम आम्ही केलेली आहे आणि याला एक अंजीर पण आहे। तर चला आता अंजीर खाऊ। अरे तुकडा आहे। तर मित्रांनो आता अंजीर तोडलेलं आहे आणि हे बघा या झाडाचं खूप नुकसान झालं हो। याला आंबे पण होते छोटे छोटे हे बघा आंबे कसे चिंबून गेलेले आहेत। साईनाथ अंजीर खायचं का? नंदू अंजीर खायचं तुला? आमचा नंदू अंजीर खाणे जाऊ द्या मी घेतो खाऊन। आणि या डाळिंबाच्या झाडाला फुलं येऊन गळून चालले तर डाळिंब आलेत जरा ते पण काय वाळून चालले तर हे डाळिंबाचे झाडं आमचे। तर चला मग आता अंजीरच खाऊन टाकतो मी आता। शेपा मित्रांनो अंजीर कसं आतून एकदम गुलाबी आहे आणि आता मी हे खातो। तर मित्रांनो इथं ऊस पण आहेत। आता काही दिवसाबाद हात मोठा होईल तर याची वाढ अजून व्हायची बाकी आहे। इथं पण आहे एक ऊस तर जास्त आंब्याचे झाड आहेत या पूर्ण याच्यात आमच्या। मित्रांनो पपया तोडायचा प्रयत्न केला मी पण पपया काही तुटत नव्हता कारण की एवढ्या वरती आहेत ह्या। बरं जाऊ द्या आता। आणि हे जे झाड आहे ना हे पानगळ झालेली हे पण अंजिराचं झाड आहे मित्रांनो। तर ही दुसरी व्हेरायटी आहे। तर याची अंजीर कुठं येतात तुम्हाला दाखवतो मी। जे मग आपण बघितलं ती अलग व्हेरायटी आहे। याची जे अंजीर आहेत ना याची अंजीर आहे बघा हे असे घोस येतात घोस डायरेक्ट एक अंजीर येत नाही याला डायरेक्ट घोस येतात घोस मोठमोठाले। तर अजून याची वाढ व्हायची बाकी आहे याची म्हणजे वडाच्या झाडा एवढं अंजिराचं झाड होऊन जाते ही। आता याला थोडे पानं यायला लागले तर पानगळ होऊ नये त्याची। आणि मित्रांनो इथं आमच्या बागेत गुलाबाचं झाड पण आहे। आता याला थोडे करून फुलं यायला लागले किडलेले सगळे पानं आहे त्याची। आता जेव्हा पहिला पाऊस पडेल तेव्हा याला फुलं येतील चांगली। पलीकडून चिकूचं झाड आहे आणि हे जांबाचं झाड आहे आणि ही पलीकडून लिंबुनी आहे आमची लिंबुनी। आणि हे का झाड आहे मित्रांनो ते मलाही माहीत नाही। हे मधातलं हे जे झाड दिसत आहे हे कशाचं आहे मलाही माहीत नाही। आणि इकडं याच्या खाली आमचं बेन आहे म्हणजे हळद लागवड करायची त्याचं बेन आहे सगळं संपूर्ण। तर अशी आहे आमची गावाकडची लाईफ। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला तर एक थम्सअपचं साईन तरी द्या म्हणजे मला कळेल की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे। तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय।